हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर सीईटी 2021 ला विचारलाय. 3 particles each having charge capital Q are placed at the corners of triangle of side X. The electrostatic potential energy of the epsilon naught, that is permittivity of the vacuum. Option A 3Q square divided by 4 pi epsilon naught into X. Option B 3Q divided by 4 pi epsilon naught into X square. Option C 3Q square divided by 4 pi epsilon naught into X square. And option D 3Q divided by 4 pi epsilon naught into X. आता इक्विलॅटरल ट्रायंगलच्या कॉर्नरवर Q हा चार्ज आहे, सगळीकडे Q चार्ज आहे आणि त्याची साइड X आहे. त्याची आपल्याला काढायची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढण्याचा फॉर्म्युला असा असतो, समजा ह्या दोन चार्ज मधली काढायची तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट त्या दोन्ही चार्जेसचा गुणाकार म्हणजे Q इंटू Q म्हणजे ते झाले Q स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय त्या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स. आता ही झाली ह्या दोन मधली, परत ह्या दोन मधली तितकीच, ह्या दोन मधली तितकीच, म्हणजे मग U बरोबर काय झालं तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आपण कॉमन काढले आणि आतमध्ये आले बघा Q स्क्वेअर बाय एक्स प्लस Q स्क्वेअर बाय एक्स प्लस Q स्क्वेअर बाय एक्स. म्हणजेच हे काय झाले तर हे झाले 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 3Q स्क्वेअर बाय एक्स आणि जो करेक्ट ऑप्शन काय आहे तर तो ए ऑप्शन आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं न्यूमरिकल येईल की इथं चार्जची काहीतरी किंमत देतील, त्याच्यानंतर ह्या साईडला काहीतरी व्हॅल्यू देतील आणि ज्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काढायची त्यावेळेस डिरेक्टली हा फॉर्म्युला वापरून तुम्ही काढू शकता. तर जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.